स्मृती चषक 2025 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सलामी जोडी विजय केणे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल हरेश पाटील. आणि विजय केणेची विकेट पहिल्या चेंडूवरती धोक्यात, कारण चेंडूच्या खाली चाललाय. विकेट किपर आणि कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी पाहू शकाल विकेटचं पतन आणि धक्का लागलाय जय जोटिंग देवरुंग संघाला. विनोद खुलाच्या हातामध्ये चेंडू पाहायला आपल्याला आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल अगदी लिडिंग एज पाहिली. खूप मोठा विकेट्स मित्र म्हणेन गावदेवी स्पोर्ट वालशिंद संघासाठी, कारण विजय केणेचा आपण जर विचार केला तर मात्र या सत्रामध्ये चांगल्या फॉर्मात होता, परंतु इथे एकही धावेचा तो मात्र आपल्या टीमला योगदान देऊ शकला नाहीये. संजय स्मृती चषकाचा आपण 20 वर्षाचा इतिहास पाहिला तर ही स्पर्धा देवरुंग संघाने सुद्धा मात्र अनेकदा जिंकलेली आहे आणि या मैदानावरती खेळण्याचा त्यांचा चांगला अनुभव सुद्धा मात्र प्रत्येक खेळाडूकडे आहे. परंतु या ठिकाणी पाहू शकाल सुरुवात थोडीशी मात्र पाहिली तर खराब पाहायला मिळाली. 36 धाबांचा पाठला करत असताना सलामी जोडी पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी ब्रेक केली आणि पाहू शकाल नवीन फलंदाज समीर आला आता तिसऱ्या क्रमांकावरती. आय थिंक बलवंत दलवी काही कारणास्तव आय थिंक पूर्णपणे फिट नाहीये, त्यामुळे मात्र पाहतो की या संघाचा तो सध्या भाग नाहीये. त्याचप्रमाणे ज्युनियर आकाश पाटील तुम्ही पाहिले असेल, तो सुद्धा मात्र आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे व्यस्त आहे, त्यामुळे तो सुद्धा मात्र या संघाचा भाग नाहीये. परंतु जे संघ खेळाडू आपण पाहतोय जय जोटिंग देवरुंग संघामध्ये सर्वच अनुभवी आहेत आणि सर्वांकडे मात्र ते तंत्र शुद्ध फडके आहेत आणि आज मात्र ते जे फडके या ठिकाणी बाहेर काढावे लागतील. परंतु खुलातनं मात्र काय सुरुवात केली, रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. मागील जी आपण स्पर्धा पाहिली होती या नानकरच्या मैदानावरती, त्या स्पर्धेमध्ये असा एकही फलंदाज नव्हता की त्याने रिव्हर्स फटका खेळला नव्हता. प्रत्येकाने रिव्हर्स फटके खेळले होते. परंतु मित्रांनो पहा, हा क्रीडांगण फुल फेस नाहीये आणि इथे रिव्हर्स फटके खेळणं एवढं इझी नसणार आहे. जर तुम्हाला रिव्हर्स फटके खेळायचे असतील तर एक्झॅक्टली तुम्हाला मात्र मिडलिंग चांगलं करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जागा सुद्धा योग्य निवडावी लागेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि आतापर्यंत खुलातनं एकही धाव खर्च केली नाहीये. खुलाची तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पॉवर प्लेच्या खेळामध्ये पॉवरफुल सुरुवात गावदेवी स्पोर्ट वालशिंद संघाची आणि वालशिंद संघाचा सुद्धा तुम्हाला मित्रांनो मोठा चषक पाहायला मिळणार आहे. 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर 4 दिवसांचा तो सोहळा असेल आणि ती स्पर्धा सुद्धा ओमसाई आंबे लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असेल. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, एकही धाव खर्च नाही. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू खेळतोय समीर आणि समीरला मात्र आता काहीतरी आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल. ओ फटका अभेद केलाय, उंची फटका जास्त मिळाली, अंतर मिळणार का? बिट विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, त्याने पकडला जाईल आणि जो संघर्ष होता सुरू समीरचा, तो संघर्ष मात्र या ठिकाणी समाप्त झालाय, कारण दुसरा धक्का लागतोय जय जोटिंग देवरुंग संघाला. ती बॉडीला या ठिकाणी पूर्णपणे फॉलो केला विनोद खुलात आणि त्या अनुषंगाने पाहतोय की जी ताकद समीरला मात्र फटक्यामध्ये झोकायची होती, ताकद पूर्णपणे झोकली नाहीये आणि प्रजेशने मात्र कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चूक केली नाहीये. आज रोहित तेलीवरे मात्र या ठिकाणी पाहतो की संघाचा भाग नाहीये आहे. नवीन फलंदाज ललिश पाटील आलाय. आतापर्यंत पाहू शकाल 5 लिगल चेंडू हाताळले विनोद खुलातनं आणि एकही धाव त्याने खर्च केली नाही आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या. आता मात्र कुठेतरी पार्टनरशिपची गरज असेल. ओहो चेंज पेस उचली घेणारा चेंडू पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठला संपर्क नाहीये. डबल विकेट मेडन ओव्हर आजच्या दिवसातील पहिली पाहायला मिळाली. जबरदस्त स्पेल आणि जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहतोय गावदेवी स्पोर्ट संघाच्या वतीनं. आय थिंक